या साखर वाढीचा कोणताही परिणाम हा फायद्याच्या रूपात शेतकऱ्यांना होणार नाही। ही साखर आज व्यापाऱ्यांकडे आहे, व्यापाऱ्यांची चांदी होणार आहे। त्यामुळे दत्तात्रेयजी भरणे यांनी आपलं विधान तपासून पाहण्याची आवश्यकता। सणासुदीपूर्वीच साखरेच्या दराने ग्राहकांना मोठा झटका दिलाय। एका महिन्यात साखरेचा सरासरी किरकोळ दर 48 रुपयांवरून 60 रुपयांपर्यंत पोहोचलाय। गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या वाढत्या मागणीमुळे दर वाढत असतानाच बाजारात साखरेची जमाखोरी आणि सट्टेबाजी होत असल्याचा संशय सरकारने व्यक्त केलाय। यामुळे गोदामांमधील साठ्यांची प्रत्यक्ष तपासणी सुरू आहे। व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट लागू करण्यात आली असून दर नियंत्रणात आणण्यासाठी 10 लाख टन साखर ड्युटी फ्री आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। आता साखर महागण्यामागे टंचाई की जमाखोरी याचा तपास सुरू आहे। साखरेच्या वाढलेल्या भावाचा फायदा हा ऊस उत्पादकांना होईल असं विधान राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेलं आहे। मात्र दत्तात्रय भरणे साहेबांनी जरा आकडेवारी घेतली आणि किती साखर प्रत्यक्षात कारखानदारांकडे आहे, सहकारी साखर कारखान्यांकडे आहे हे जर जाहीर केलं तर त्यांच्या म्हणण्याला पुष्टी देता येऊ शकेल। अन्यथा आपल्याला माहिती आहे की आता साखर ही कारखान्यांकडे शिल्लक नाही। त्याच्यामुळे या साखर वाढीचा कोणताही परिणाम हा फायद्याच्या रूपात शेतकऱ्यांना होणार नाही। ही साखर आज व्यापाऱ्यांकडे आहे, व्यापाऱ्यांची चांदी होणार आहे। त्यामुळे दत्तात्रेयजी भरणे यांनी आपलं विधान तपासून पाहण्याची आवश्यकता।